दमदार व्यक्तिमत्व आहेत। आज नारायण संघ देखील काशीनाथदा मैदानामध्ये उतरणार आहे आणि नारायण संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण आमचं गाव या ठिकाणी येणार। स्क्रीनवरती दाखवलं जाते काशीनाथदा आणि बिंदास शेठ बघा, ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। उसाटणे चला आपण टीम प्रॅक्टिस बॉल यूज करायचा नाहीये, प्रॅक्टिस बॉल नॉट अलाउड। बघा प्रॅक्टिस बॉल नसेल तर याच दरम्यान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे कॅप्टन कुल अनिलदादा डोपरी यांचं देखील आगमन झालंय। अनिलदादा डोपरी या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय। सन्माननीय ॲडव्होकेट सरपंच सुनीलदादा पाटील आणि प्रवीणदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहतात आमदार चषक 2025 शानदार पर्व। उसाटणे संघ वेळ घेऊ नका प्लीज, आपण लगेच आता फिल्डिंग रचना करून घ्या। प्रॅक्टिस बॉल नाहीये, खेळपट्टीवरती कोणत्याही गोलंदाजानं बॉल टाकला प्रॅक्टिसचा तर 2 धावेची पेनल्टी आहे, लक्ष असू द्या। तर लढत क्रमांक 2 ला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत। तर या ठिकाणी सन्माननीय बुर्दुल गावाचे रुपेश दादा बॉम्बे आणि सन्माननीय अनिल दादा पाटील यांचं आगमन झालंय। वेलकम अनिल दादा। खरं तर ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांचे बंधू आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। बघा यानंतर आयोजन कमिटीने सूचना दिलेली आहे, सामना विनर होणं, त्यामुळे ओवे संघ आपण कुठेच जायचं नाहीये, ओवे संघ लक्ष असू दे आपलं। थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर, पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांचा पण आवाज ऐकला। त्यानंतर आमचे प्रवीणजी अर्जुने सर कलंबोली आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। संस्थे निमंत्रण आणि निमंत्रणाला मान देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल। जय गावदेवी प्रसन्न, खऱ्या अर्थानं आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादानं पूर्णपणे या बोर्दुल गावची एक भली मोठी आपण स्पर्धा पाहतो। जय गावदेवी क्रिकेट संघ बोर्दुल आयोजित आमदार चषक 2025 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने आज या स्पर्धेची अगदी दुसरी रात्र पाहायला मिळते आणि या दुसऱ्या रात्रीतील दुसरा सामना। सन्माननीय बोर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व अभिमन्यू पाटील साहेबांचा या ठिकाणी आगमन झालंय। आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अगदी मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतो। त्यानंतर पाहुण्यांची मांदी आली या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळते। सत्यवानजी काकडे सरांचा इशारा इथं गेम ऑन गेम स्टार्ट, ग्रीन सिग्नल। गोलंदाज गोलंदाजीच्या भोवल्यावरती पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिला धमाका आणि धमाकेदार हा पहिला षटकार। संडे हिलाल दादांचं या ठिकाणी आगमन झालंय। संडे सेट आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बघा मलंगडातली पहिली नाईट स्पर्धा भरवण्याचं मान ज्या व्यक्तिमत्वाला मिळालं ते म्हणजे राजवीर चषकाचे दमदार आयोजक आणि आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सांडीबाई हिलाल यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्माननीय संडीबाई हिलाल आपलं मनपूर्वक स्वागत। अगदी टेनिस विश्वातील मोठी स्पर्धा पाहिली राजवीर चषकाची, ज्या स्पर्धेमध्ये होती मालिकावीर कार आणि बारक्या कांबळे कांबोडेने ती जिंकली होती। हा ऐतिहासिक आपण कारनामा पाहतो आणि इथे फलंदाज अगदी आक्रमक शैलीने खेळत असताना पूर्णपणे अजून एक येतोय रुबाबदार चौकार। अनिकेत डोपरी
यांचं देखील आगमन झालंय. बुम बुम अनिकेत डोपरे आपलं स्वागत आहे. या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. आदर्श संघनायक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अनिलजी डोपरी आपले मनपूर्वक स्वागत. परंतु पहिल्या 2 चेंडूमध्ये किरण म्हात्रे. तर या ठिकाणी बघा उसाटणे गावचे दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, आमचे बंधू खरे श्यामदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्यामभाई म्हात्रे आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. अगदी पाहुण्यांचं स्वागत षटकार आणि चौकाराने केलं जातं. पहिला चेंडू जिथे आपण उत्तुंग असा षटकार पाहिला आणि सळगचे पाठोपाठ अलीकडचे 2 चेंडू पाहिले तर निश्चितच अगदी 2 चौकारांचा आपण साज चढताना पाहतो. बॅटिंगच्या माध्यमातून पूर्णपणे किरणोत्सव टाकण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत. फलंदाजी तितकीच भारी आहे. खुटारी या संघाकडून पहिली सलामीची जोडी किरणच्या साथीनं आपण मयूर म्हात्रे या फलंदाजाला पाहतो. तो आहे नॉसक एनला, परंतु सायकर काढो किरण म्हात्रे आक्रमक शैलीनं फटके खेळतो. हलवार पद्धतीने हा फटका खेळाय. काहीसा घातक चेंडू होता हे जाणलं, हे पाहिलं, हे हेरलं आणि त्यानंतर अगदी हलवार पद्धतीने मिडानकडे हा चेंडू ट्रॅव्हल केला. अगदी स्ट्राईक इथे रोटेट होताना पाहायला मिळेल आणि समोर पाहायला मिळेल मयूर म्हात्रे जो पहिल्यांदा चेंडू फेस करेल. परंतु किरणनं एक दमदार स्टार्टिंग करून दिली आहे खुटारी या संघासही. समोरील संघ पाहतो अगदी उसाटणे, हाही संघ तितकाच दर्जेदार पाहायला मिळतो आणि 2 संघांदरम्यान एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सागर पाटील आता आग ओकतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. श्रुतिकच्या माध्यमातून हा दमदार जाईल पहिला दे धक्का. उसाटणे संघाच्या खेळाडूंना अगदी आपण टी शर्ट पाहतो. सन्माननीय हेमंत शेठ मडवी असतील, त्यानंतर अलंकारजी मडवी असतील, त्यांचे बंधू यांचं मोठं योगदान असतं. एक आर्थिक पाठबळ हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. एका गड्याचा आपण खात्मा पाहतो. एकूण धावपटलावधी 15 पाहायला मिळत आहेत. अगदी खेळाडू बाद होताना पाहिला. भोपळाईनं फोडता मयूर म्हात्रेला मात्र माघारी पडतवले आणि नवीन आलेला खेळाडू विकी म्हात्रे टीम खुटारी एक दमदार कामगिरी करण्यासाठी विकीचा इथे वापर केलाय खुटारीनं. ओहो प्रहार केलाय, दमदार वार केलाय. उत्तमरित्या येता क्षणी आक्रमक शैलीनं हा फटका खेळलाय. धमाकेदार चौकार. सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात. नक्कीच दमखम दाखवणारी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचे आपण A1 आयोजक पाहतो सन्माननीय श्री सुनीलजी पाटील माजी सरपंच. तर याच दरम्यान बघा उसाटणे गावचे दमदार व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे सन्माननीय दिलीप सर पाटील सरांचं इथे आगमन झालंय. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमदार व्यक्तिमत्व दिलीप पाटील सरांचा पुन्हा एकदा आम्ही सन्माननीय ऍडव्होकेट सुनील दादा पाटील आणि सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्की योगेश सर, या परिभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धेंचा आपण जडणघडण पाहतो तेव्हा या परिभागामध्ये पाहुण्यांची कमी कधीच भासत नसते. मग नारायणगावची स्पर्धा असेल, बुरदुलची असेल, उसाटण्याची असेल, या परिभागामध्ये क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारं व्यक्तिमत्व सातत्यानं पाहतो. अशा रॉयल पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केले जाईल. मॅच काहीशी आपण थांबताना पाहतो, परंतु स्पीडली खेळणं खूप गरजेचं आहे. जो काही टायमिंग दिलाय त्या टायमिंगनुसार इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. 19 धावसंख्येवरती 1 ही आपण स्थिती पाहतो खुटारी या संघाची. उसाटणे संघाविरोधात उत्तमरित्या फटकेबाजी साध्य केली जाते. चैतन्येश्वर 11 खुटारी या संघाच्या माध्यमातून एक चेतनापूर्वक खेळ पाहायला मिळतो P1च्या पहिल्या षटका दरम्यान.
प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. राईट मोर द विकेट मारा केला. अगदी फलंदाजापासून दूरवरचा प्रवास होता आणि इथे पाहायला मिळतो अगदी डॉट बॉल सुरुवात पाहायला मिळते. विशाल पाटीलची विशालमयी कामगिरी. ओहो पुन्हा एकदा पार करण्याचा प्रयत्न होता परंतु लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलची अधिघोषणा. जो पहिला चेंडू पाहिला तंतोतंत त्या दृष्टिकोनातून हा चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता परंतु लेंथ मध्ये आपण बिघाडी पाहिली आणि हे पाहिलं अगदी तर व्हाईट बॉलची समाप्ती. 2 रिव्ह्यू इथे अवेलेबल असतील. एक असेल व्हाईट बॉल साठी आणि एक असेल बीमर साठी. याची आपण नोंद घ्या. प्रहार केलाय अगदी वेगवान फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सागरच्या माध्यमातून हा देखणा असेल झटका क्रमांक 2. ती धावत संख्या बनवणारा खेळाडू किरणला आता मात्र माघारी पडतवले. 6 चेंडू खेळला 15 धावा त्याच्या बाडमधून. अगदी प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला या रिदमनं धावा आल्या तर 70 गाठू शकतो खुटारी परंतु गोलंदाजी तितकीच दमदार पाहायला मिळते. अलीकडचं पहिलं षटक पाहिलं तर काहीच घातक ठरलं गेलं. काहीशी खराब गोलंदाजी राहिली परंतु द्वितीय षटकादरम्यान पूर्णपणे ही पोकळी भरून काढण्याचं कार्य या द्वितीय गोलंदाजाकडून इथे साध्य केलं जातं. विशालच्या माध्यमातून विशालमय कार्य इथे अवगत केलं जातं. उत्तम दर्जाची स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी ही सक्षम असायला हवी आणि हे पाहता अगदी एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला YouTube वरती पाहिलं जातं. आमचे बंधुतुल्य मित्र संदेशजी शेलके सर सुकापूर यांच्या माध्यमातून ही आपण दमदार कार्य प्रणाली पाहतो. त्यांचे संपूर्ण कॅमेरामॅन यांचं कौतुकास्पद कार्य या आमदार चषकामध्ये पाहायला मिळतं आणि त्यानंतर पूर्णपणे स्कोररच्या भूमिकेमध्ये जतीन गोंधळी सर उसाटणे एक बाहुबली उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व. आपले मनपूर्वक आभार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विशाल पाटील विरोधात आक्रमक शैलीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता विशाल म्हाते नामक खेळाडूचा. तर याच दरम्यान आमचे नावाली गावचे उत्कृष्ट समालोचक आणि खरं तर एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू नवनाथ दादा सालुंके यांचं आगमन झालं. त्यांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. आणि त्यानंतर बघा बोर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतला राजा माणूस अमरदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमरदादा आपलं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. लिजंड समालोचक आयोजक आहेत ते त्यांचं मनपूर्वक स्वागत. नवनाथजी सालुंके सर लेजंड समालोचक आपल्या मनापूर्वक स्वागत. परंतु या लढतीचा विचार केला दोन्ही संघ ताकदशीर खेळाची उत्पत्ती सादर करतायत. सीमा रेषे नजीक उत्तमरित्या आपण फिल्डिंगच्या पण आखणी पाहिली त्या ठिकाणी सज्ज होता सागर पाटील. बंटीच्या माध्यमातून दमदार कामगिरी. ओहो स्लोअर चेंडू सफर केला. अगदी फसवले. अगदी वेगवान चेंडू येईल ही काहीशी आशा आकांक्षा होती परंतु स्लोअर चेंडू डिलिव्हर केले. अगदी लेग बॅचच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाईल. 2 गडी बाद एकूण धावा 23 धावपटलावधी पाहायला मिळत आहेत. विशाल पाटीलनं एक उत्तमरित्या कार्य सफलतेनं पार पाडले. पहिल्या षटकादरम्यान सागर पाटीलवरती जे काही हल्ले चढले गेले आणि त्यानंतर विशाल पाटीलनं ती पोकळी पूर्णपणे भरून काढली आहे. एक उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून केली जाते. पंच तारांकित चेंडूंची सफर 5 चेंडू सफर गेले. 6वा चेंडू विस्फोटक अंदाजामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक सागर पाटील लॉंग ऑन कडे सज्ज होता आणि लागतोय झटका क्रमांक 3 खुटारीला. आमदार साहेबांचं आपण संगीत पाहतो. सबसे ग्रेट गणपत शेठ यांचं आपण संगीत पाहतो. आमदार चषकाची ही दमदार मैफिल पाहायला मिळते.
अगदी शुक्रवार दिनांक 7/2/2025 ला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज या स्पर्धेची आपल्याला दुसरी रात्र पाहायला मिळते. बुधवार दिनांक 11/2/2025 ला या स्पर्धेचा सांगता सोहळा. तर याच दरम्यान बघा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर सर्वांचे लाडके सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील, पंचायत समिती उपसभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील आणि त्यानंतर माजी उपसरपंच सन्माननीय चिंतामण शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. अगदी पूर्णपणे या स्पर्धेतील आपण हे दमदार आयोजक पाहतो. स्वागतोत्सुक पाहायला मिळते. सन्माननीय श्री सुरेश बुधाजी पाटील माजी उपसभापती, त्यांच्या समय सन्माननीय चिंतामणी भाऊ पाटील माजी उपसरपंच यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय श्री मोतीराम कृष्णा पाटील माजी सरपंच, या त्रिमूर्तींचं योगदान सुद्धा या स्पर्धेसाठी तितकंच देखणं पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचं A1 दर्जाचं आयोजन सन्माननीय श्री सुनीलदादा पाटील माजी सरपंच आणि त्यानंतर आयोजक सन्माननीय श्री प्रवीणदादा पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं A1 दर्जाचं आयोजन या बुर्दुल नगरीमध्ये पाहायला मिळतं. आमदार चषकाच्या माध्यमातून संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, ग्रामस्थ मंडळ बुर्दुल यांची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून दमदार स्पर्धेचा इथे आगाज पाहायला मिळतो. बंटी माद्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना राईट मोर द विकेट. ओहो, पहिलाच बॉल, धाकड बॉल सफर केला आपल्या भात्यातून, दमदार चेंडूची सफर केली जाते आणि पहिल्याच बॉल वरती इथे झटका दिला खुटारीला आणि इथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल. विशाल माद्रे पाहायला मिळतं. आज क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. पाक गोलंदाज बंटी देवीदास म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना सन्माननीय मामाश्री देवदासजी, अगदी दादा या नावानं सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व, त्यांचे सुपुत्र बंटी म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना पहिला चेंडू अगदी वेगवान प्रस्थान केला. त्या ठिकाणी विशाल सारखा विशालमय खेळी साकार करणारा अवल्या क्रिकेटपटू बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, परंतु कुटारी संघाला दमदार कामगिरी अवगत करावी लागेल. ओहो, अगली पेशकश, परंतु लेंथ मध्ये पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळते या सत्र दरम्यान आणि ते व्हाईट बॉलची अधिघोषणा केली जाते. एक चांगल्या लेंथनं गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न आहे आणि हे पाहता अगदी पहिला चेंडू उत्तमरित्या हाताळला, जिथे विशाल सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले बंटी मात्रेच्या माध्यमातून. धावा पुस्तकावरती 4 गडी बाद, एकूण धावा 24. पहिल्या षटका दरम्यान धावा आल्या म्हणे, परंतु त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे ताळेबंद करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. उसाटणे संघाच्या माध्यमातून सुसाट वेगानं गोलंदाजी पाहायला मिळते. प्रहार केला अगदी समोरच्या दिशेनं, हा फटका खेळला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नितीन पाटील क्रिकेट किंग स्टार खेळी करण्यासाठी हे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी सज्ज असताना आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती धावसंख्या रोखण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. वेलकम 11 उसाटणे या संघाच्या माध्यमातून. या षटका दरम्यान धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली, मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलं जातं. चैतन्येश्वर 11 खुटारी या संघाला 25 धावा. धावपटलावधी विनायक म्हात्रे आणि निलेश म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. मध्यमक्रमी फलंदाजांना आता विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील खुटारी संघासाठी. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, परफेक्ट बॉल, मॅजिक बॉल आपल्या भात्यातून सफर केलंय. उसाटणे संघाचा हा युवा जिगरबाज गोलंदाज आपल्या वेगळ्या शैलीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्या या आमदार चषकामध्ये साध्य करताना पाहायला मिळतो. अगदी 3 चेंडूंचा भेदक मारा पाहायला मिळतो आणि फक्त या षटका दरम्यान 2 धावा खर्च केल्या जात आहेत. बंटी माद्रे हा गोलंदाज काहीसा चमकदार कामगिरी करतो. या पुढील चेंडू अगदी पायांचा वेध घेणारा ठरला, परंतु त्यानंतर हलवार पद्धतीने हा फटका ट्रॅव्हल केलाय. धोका आहे रनआउटचा. फेकी चांगली राहिली, परंतु जजिंग काहीच चुकलं गेलं.
संकेत पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी चांगल्या वेगाने आपण थ्रो पाहिला, परंतु जजिंग चांगल्या रीतीने घडलं असं कदाचित. रनआउटच्या माध्यमातून इथे आपण झटका पाहिला असता. 4 गड्यांचा खात्मा पाहतो. 27 धावा धावपटलावधी. धावसंख्या पूर्णपणे रोखली जाते. धावसंख्येला टालेबंद करण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून अविरतपणे ही दमदार कामगिरी खुटारी संघाविरोधात उसाटणे संघाच्या बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी 4 चेंडूमध्ये त्याची भेदकता पाहिली आणि त्यानंतर आता मात्र समोर पुन्हा एकदा पाहायला मिळेल खेळाडू निलेश माद्रे, एक विख्यात असा खेळाडू इनायत नंबर 5 वरती ज्याची वर्णी पाहायला मिळते. परंतु रोखले हे वारू रोखले, पूर्णपणे धावसंख्येला रोखून ठेवले. धावसंख्येला टालेबंद करण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी पाहतो. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, त्या पद्धतीने अगदी या षटका दरम्यान मोठ्या फटक्यांची पूर्णपणे प्रतीक्षा पाहायला मिळते क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, अर्थातच खुटारी संघाच्या. कारण दोन्ही संघांचे क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आले आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फलंदाज आक्रमकतेने खेळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ही चपराक पाहतो. आमदार चषकातील हा दमदार षटकार. आता वेगाने पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेट मारा केला होता गोलंदाजानं. त्यानंतर निलेशनं आक्रमक शैलीनं फटका खेळला. विराट फटका जर्सी क्रमांक 18 याच्या बॅटमधून पाहिला. 33 धावा 4 गडी बाद ही आपण स्थिती पाहतो. ड्रिंक टाइम डीजे म्युझिक डीजे नितीन. तीन षटकांचा भेदक मारा. 4 गडी बाद 33 धावा धावपुस्तकामध्ये पाहायला मिळते. अगदी डीजे वादक डीजे नितीन पाटील दुंद्रे, सानिया डीजे शे प्रोपाट यांच्या माध्यमातून दमदार डीजे वादन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. 5 संपूर्ण आमची अंपायर टीम सुनील तांडे सर बेलवली, जीवन गावण सर वाघेली वाडा, सत्यवान काकडे सर आदई हे आपण त्रिवेणी संगम पाहतो. त्यांचंही मनपूर्वक इथे आभार व्यक्त केले जाईल. दमदार स्पर्धेचा आपल्याला इथे आगाज पाहायला मिळतो. पहिला सामना स्टार ओवे विरोधात हार्दिक 11 GKC दुंद्रे या 2 संघादरम्यान पाहिला. या स्पर्धेचे A1 आयोजक ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. सन्माननीय श्री सुनीलदादा पाटील माजी सरपंच बोरदोल आणि सन्माननीय श्री आयोजक प्रवीणजी पाटील समाजसेवक. त्यानंतर संडीबाई हिलाल उसाटणे राजवीर चषकाचे आपण दमदार आयोजक पाहतो आणि तिघांचे गॉगल अगदी ब्रँडेड आणि हे आयोजक सुद्धा तितकेच ब्रँडेड पाहायला मिळतात. त्रिवेणी संगम आपलं मनस्वी आभार, कारण क्रिकेट खेळाकरिता एक चांगलं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्पर्धा म्हटली तर एक मोठी जबाबदारी असते. एखाद्या बापाला एखाद्या मुलीचं लग्न परवडतं, परंतु नाईट स्पर्धा ठेवणं हे त्याहूनही कठीण आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो. कारण अगदी एका महिन्या अगोदर पूर्णपणे उपाययोजना आखाव्या लागतात. मग कोणता संघ कधी खेळवायचा, अ गट ब गट क गट अशा लढतींचा काहीसा आगाज असतो. त्यानंतर मंडपवाले, कॉमेंटेटर, डीजे वाले, स्कोरर अशा मोठ्या उपाययोजना असतात. हे मोठं पूर्णपणे शिवधनुष्य असताना ते पेरलं जातं. आमच्या रॉयल आयोजकांच्या माध्यमातून सुनीलजी पाटील असतील, प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून प्रावीण्यपूर्वक या स्पर्धेचा आगाज. आमदार चषक 2025 स्पीडअप घ्यायचा आपण, अतिरिक्त वेळ इथे छेडला जातो. गोलंदाज साहेब बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाटील या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. हलवार पद्धतीने फटका खेळ अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते. ज्या गोलंदाजानं पहिलं पिबनचं षटक हाताळलं होतं असा सागर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोहल्यावरती इथे साध्य होताना पाहायला मिळतो. आपल्या अष्टपैलू भूमिकेनं इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा ठाणे जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू सागर पाटील ऑन फायर. पहिला चेंडू फक्त 1 धाव त्याच्या माध्यमातून इथे खर्च केली जाते. अगदी धाकड चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करतोय. राईट मोर द विकेट मारा केला. अगदी समोरच्या दिशेनं हा टोले जंग हा चेंडू इथे सफर केलाय आणि हे पाहता अगदी डॉट बॉलची समाप्ती. समोर पाहायला मिळतो निलेश, ज्या निलेशनं अखेरच्या चेंडूवरती बंटीला दागला होता षटकार.
त्या 6 धावेने मोठं बल प्राप्त केलं होतं खुटारी संघानं, परंतु या षटका दरम्यान अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, रोखलंय. अगदी नॉन स्ट्रायकर खेळाडू विनायक माद्रे निलेश पर्यंत पोहोचलाय. चर्चा सत्र साधलं जातं, सल्ला मसलत केली जाते आणि चर्चा साधल्यानंतर एक साधनापूर्वक खेळ कशा पद्धतीने आखला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल, कारण चर्चेनंतर पूर्णपणे एक वेगळेपण आपण अनेक वेळा पाहतो. तो वेगळेपण साध्य करणारा हा फटका अलंद कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखना फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ही चपराक पाहतो. दमदार फटका, रुबाबदार चौका. संतांची आपण ही मायभूमी पाहतो. मग त्यानंतर कोकण प्रांत असेल, रायगड ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक वारसा हा नेहमीच जतन केला जातो. आणि रायगड ठाणे या 2 जिल्ह्यांचा विचार केला तर एका नाण्याच्या 2 बाजू. इथे क्रिकेटला अगदी भगवंताप्रमाणे पूजलं जातं. असा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपल्याला थरार पाहायला मिळेल, परंतु स्पीडली खेळायचंय. ज्या रिदमनं लढत सुरू आहे, अगदी टायमिंगनुसार इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा अगदी धाकड चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केलाय. वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची ती समाप्ती पाहायला मिळते. जणू का आगीचा गोलाच फेकला की काय. या दर्जाचा चेंडू सागर पाटीलनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सिद्ध केलाय. अगदी पंचम चेंडूंचा वापर राहिला आणि 5 धावा या गोलंदाजानं खर्च केला. 6वा चेंडू, अंतिम चेंडू प्रहार केलाय. डीप मिडविकेटच्या दिशेनं चपराक पाहतो. फक्त 1 धाव इथे प्राप्त केली जाते. 4 षटकांचा खेळ इथे होतो समाप्त आणि 4 षटकांदरम्यान चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी जाऊन पोहोचतोय. 4 गडी बाद 39. मैफिल पाहायला मिळते. 4 चांद लावणारी स्पर्धा अगदी चांद पाहतो आणि अगदी या शार्प्यास गगनाला भिडतायत. ज्या दर्जाचं आयोजन 7 समुद्र पार पोचवण्याचं कार्य आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून केलं जातं. या लढतीमध्ये काहीसा वेळ हा अतिरिक्त खर्चिक होताना पाहायला मिळतो. अलीकडचा सामना अति वेगानं समाप्त होताना पाहिला. त्या ठिकाणी बाजी मारली स्टार ओव्हिया संघानं. उत्तमरित्या खेळ साकार केला होता. ज्या ठिकाणी परास्त होताना पाहिला आपण दुंद्री या संघाला. तौसिफ पटेल 10 चेंडू 34 धावा आणि अगदी 1 विकेट ज्यानं काढली असा तौसिफ पटेल ठरला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पहिला सामना म्हटला तर अगदी मानाचा असतो आणि आजच्या रात्री पहिला मानाचा सामना दुंद्रेज संघाला परास्त करत स्टार ओव्हिया संघाचे स्टार खेळाडू हे काहीशी चमकताना पाहिले. परंतु या लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल याचं उत्तर उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल, तर दोन्ही संघ तितकेच धाकड पाहायला मिळत आहेत. 39 वरती 4 विकेट ही स्थिती पाहायला मिळते चैतन्येश्वर खुटारी या संघाची. गोलंदाज संकेत पाटील वरती प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणूक करतो. फक्त 1 धाव इथे प्राप्त केली जाते. पहिल्या प्रभार्धातील अगदी 5 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान केलं जातं. प्रवीण सर अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे 19 धावा बनताना पाहिल्या आणि त्यानंतर धावसंख्येचा आलेख हा काहीसा आपण निचंक पाहतो. तर याच दरम्यान बुरदुल गावचे दमदार व्यक्तिमत्व निलेश दादा कोपरकर यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आमदार चषकामध्ये पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सागर त्या ठिकाणी सज्ज होता. उत्तमरित्या फिल्डिंगची आखणी केली जाते. वाडिश लॉंगॉनकडे उत्तम दर्जाचं कार्य हे साध्य केलं जातं. त्या ठिकाणी अगदी त्रिमूर्ती आमचे सन्माननीय प्रवीण शेठ असतील, नितेश शेठ पाटील, भोलनाथ शेठ पाटील दोस्तीच्या दुनियेतील हे रॉयल व्यक्तिमत्वांचे कटआउट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा शुभ आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओहो बाकुडला जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न उसळी प्राप्त केली जाते आणि इथे गोलंदाज संकेतला अलर्ट केलं जातं. पाकुडला जात हा एक वेगळा पंच दाखवायचा होता, परंतु हा
रॉयल पंच गोलंदाजीचा मुजुरा संकेत पाटील प्रतिस्पर्धी संघाला एक चांगले संकेत देतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रहार केला त्या जाग्यावरून हा फटका खेळलाय. उत्तम दर्जाचं कार्य त्या ठिकाणी बंटी मात्र सज्ज होता. आपल्या सांघिक कोठ्यासाठी धावा वाचवण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत आणि खुटारी संघ आता पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. अगदी मॅजिक आकडा पाहायला मिळतो. अगदी 44 4 विकेट आणि अगदी या षटकातील सुद्धा आपण 4 चेंडूंचा आपण मारा पाहतो. अगदी 4 चांद लावणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा विचार केला तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची काहीशी आपण चर्चा पाहतो. आमदार चषक 2025 प्रहार केलाय काट्यासारखा सरळ स्वतः गोलंदाज संकेत पाटील चेंडू खाली येतोय. झटका क्रमांक 5. का मोठमोठ्या स्पर्धेमध्ये डीजे नितीनला अगदी महिनाभरा अगोदर बुक केले जातं याचं ज्वलंत उदाहरण आयामाया पाटील संकेत लागलाय. आणि संकेत पाटीलनं अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखले. परंतु खुटारी संघाचा विचार केला तर याही संघामध्ये विशाल बात्रे सारखा धाकड गोलंदाज उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये धमक आहे आणि या धमकीच्या जोरावरती हरलेले सामने जिंकताना आपण खुटारी संघाला पाहिले. परंतु प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो उसाटणे वेलकम 11 उसाटणे या संघामध्ये सुद्धा आपण मातबर फलंदाजांचा आपण भरणा पाहतो. आणि हे पाहता अगदी हा सामना बिग बॅटल पाहायला मिळेल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा पटलावरती बनताना पाहिल्या. एकूण धावा 5 गडी बाद 45 आणि उत्तरार्धामध्ये 30 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम वेलकम 11 उसाटणे या संघाला. विनर टू विनर हा असणार आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ बोर्दोल आयोजित आमदार चषक 2025 ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने शुक्रवार दिनांक 7/2/2025 ला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 11 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा याची डोला पाहायला मिळेल. आमदार माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या पदभारानं हे दमदार शानदार रुबाबदार आयोजन. तर या ठिकाणी मान्यवरांचा आता सन्मान केला जाईल. खरं तर आमदार चषकासाठी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे ते एकेकाळचे दमदार आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. कारण मलंगडातली पहिली नाईट स्पर्धा आणि मलंगडामध्ये नाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 4 व्हीलर ठेवणारं आयोजन म्हणजे राजवीर चषक उसाटणे आणि त्या राजवीर चषकाचे आयोजक सन्माननीय सँडीसेट हिलाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सँडीसेट या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी विनंती करेल सन्माननीय माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते सँडी हिलाल साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील आपणही यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाणार. दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दोस्ती दुनियेतला राजा माणूस खरं तर आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय सँडीबाई हिलाल यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन आज या ठिकाणी सँडीबाई हिलाल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय सुरेश शेठ पाटील आणि चिंतामण शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीतून हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजवीर चषकाचे राजेशाही आयोजक सँडी शेठ हिलाल यांचा शुभ सन्मान. तर या ठिकाणी बघा बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी उपसरपंच मोहन जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय नवनाथ साळुंके सर. नवनाथ साळुंके या आपला सन्मान केला जाईल. या आपण आपला सन्मान केला जाईल. सिनियर समालोचक खरे तर एक काल त्यांनी गाजवला समालोचकच्या माध्यमातून आणि त्यांचं समालोचन ऐकून बरेच समालोचक तयार झाले. खरं तर नवनाथ सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाते. नक्की समालोचनाचा अर्थ काय हे त्यांना ठाऊक आहे. नक्कीच त्यांनी तो प्रश्न पहिला विचारला आणि त्यांचं देखील आता स्वागत या ठिकाणी केलं जाते. त्यानंतर उसाटण्याचे आमचे दमदार व्यक्तिमत्व
दिलीप पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. दिलीप पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय चिंतामण शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीतून दादांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो. तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्यामबाई मात्रे उसाटणे यांचं आगमन झाले. त्यांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचनंतर आता रुपेश दादा बॉम्बे यांचं आगमन झाले. त्यांचा सन्मान केला जाईल. रुपेश दादा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या रुपेश दादा या रुपेश दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय रुपेश दादा बॉम्बे यांचा शुभ सन्मान. आणि त्यानंतर आमचे सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेब उपस्थित झालेत बुर्दुल गावचे. त्यांना विनंती करतो की आपण यावं. दादा या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व अभिमन्यू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर बघा सन्माननीय राजवीर चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय सँडीबाई हिलाल यांच्या वतीनं आमदार चषकासाठी मित्र हो तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. निलेश दादा कोपरकर या आपला सन्मान केला जाईल. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. आज बुर्दुल गावाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड चषक 2025 पर्व मैदानावती दुसरी रात्र. तर याच दरम्यान बघा मुरबी गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व खारघर विभाग शहर प्रमुख सन्माननीय मनीष पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनीष पाटील साहेब या आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय या ठिकाणी आमचे ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील यांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्यानंतर आमचे बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बिंदास शेठ पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांना इन्व्हाइट करेल की आपण यावं. आपल्याही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. वेलकम 11 उसाटणे संघाचे खंदे समर्थक एक या ठिकाणी बघा सन्माननीय श्यामबाई मात्रे या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. मी विनंती करेल सुरेश शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभाचे श्यामबाई मात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि खरं तर आमचे बंधू आहेत ते श्यामबाई मात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आज वेळात वेळ काढून श्यामबाई आलेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खरं तर मोमेंट देऊन या ठिकाणी सन्मान केलं जाते. उसाटणे गावचे एकच राई श्यामबाई मात्रे नक्कीच एक आर्थिक पाठबळ उसाटणे संघाला ज्यांच्या माध्यमातून नेहमीच लाभतं. आपले मनपूर्वक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स प्रवीण अर्जुन सर कळंबोली. धन्यवाद. या ठिकाणी योगेशजी मडवी सर आणि अर्थातच या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी. पुनश्च एक बार आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. परंतु स्वागताचा सोहळा आपण या ठिकाणी पाहिला आणि खऱ्या अर्थानं ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचा जतन या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. आजही आपण पाहिलं तर अतिथी देवो भव ही आपली संकल्पना आणि नेहमीच आपण म्हणतो ना की स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. नक्कीच श्यामबाई मात्रे खरं तर यांच्या वतीनं कॉमेंट्री पॅनेलला 500 रुपये आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. सन्माननीय ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. शिवसेना दमदार व्यक्तिमत्व खरं तर खारघर शहर अध्यक्ष सन्माननीय मनीषभाई पाटील आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच बिंदास शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. आणि त्याचबरोबर आमचे मित्र खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस अलंकार दादा मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती केली आपण व्हावं. तर अलंकार दादा मडवी यांच्या वतीनं बघा खेळाडूंना सुवर्ण संधी अर्थात 3 बॉल 3 षटकार टोकले उसाटणे संघाच्या खेळाडूंनी तर त्यांच्याकडून 3,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. पवनदादा पाटील मोरबी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण पुनश्च एक वार शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतो फलंदाच्या बॅट मधून. सिक्सर नंबर 2 या इनिंग मधला अर्थातच संकेतच्या बॅट मधून आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 17. या ठिकाणी जर गीत आपण ऐकलं ना डीजेच्या माध्यमातून ते आमचे रोशनजी यांच्या लेखणीतून उमटलेलं हे गीत पाहायला मिळते. परंतु इथे मात्र हात खुले करण्याची संधी थ्रू द कव्हर्स. कमालीचं टायमिंग आहे. क्लास दर्जा चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गेला क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा फटका आपण पाहिला. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. होय क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 1 मच निडेड विकेट. इथे मात्र पहिला फलंदाज बाद. यो बुरदुलवाला अरे पुंदरे आला यो बुरदुलवाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं स्प्लिट स्क्रीन ही एक नवी संकल्पना. अर्थातच आपल्याला ऑन स्क्रीन पुन्हा एकदा त्याच प्रकारची ही स्प्लिट स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. एकाच फ्रेममध्ये तुम्हाला गोलंदाज फलंदाज पाहायला मिळतात आणि दुसऱ्या फ्रेममध्ये मात्र तुम्ही क्षेत्ररक्षकाला पाहू शकता. एकूणच जर मैदानाच्या आतमध्ये जे काही घडतंय हे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लिहिलेल्या टिपण्याचं काम आमचे आई एकविरा इव्हेंट्सचे सर्व कॅमेरामन्स आणि सर्व टेक्निशियन्स मात्र या ठिकाणी. एकूणच धावांचा विचार केला. पहिला फलंदाज गमावला. 21 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष 46 धावांचं म्हणजे अजूनही येणारे 21 चेंडू आणि 25 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये अंतर फारसं नाहीये. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. या मैदानावरती पहिली विकेट गरजेची होती. पहिलं खिंदार फलंदाजीला पाडणं गरजेचं होतं आणि ते पहिलं विकेट या ठिकाणी गमावलाय. यावेळेला पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू तटवलाय. खरं तर थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळेल फलंदाजांना. चेंडू जाईल दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दमदार व्यक्ती उसाटणे गावचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आमदार चषकाच्या वतीनं आणि सन्माननीय ॲडव्होकेट सरपंच सुनील दादा पाटील आणि उद्योजक प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं संतोष दादा जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर 25 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 1 विकेट या ठिकाणी गमावले गेले. ज्या खेळाडूनं संघाला सुरुवात दमदार मिळवून दिली. परंतु त्यानंतर मात्र एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहेर जातोय. तोपर्यंत मात्र नितीन आणखीन आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार. त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला अरे कोयनुरी हिरा यो चमकून. थँक्यू डीजे. 2 षटकांचा वाजवी खेळ कंपॅरिझन आपण ऑन स्क्रीन नक्कीच पाहू शकता. कुटारी संघानं प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी 45 धावा धावफलकावरती उभारल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये जर विचार केला ना तर धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूणच जर पाहिलं तर फक्त धावा धावफलकावरती 4 धावा आल्या होत्या. आणि इथे कंपॅरिझन जर करायचं झालं ना तर इथे 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आल्यात. रिक्वायर्ड इक्वेशन जर आपण पाहिलं अजूनही येणारे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. कुठेतरी सामना आवाक्यामध्ये आणला जातोय परंतु दमखम दाखवावा लागेल. गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजाचा आपण उल्लेख केला होता आघाडीचे दोनही अस्त्र निकामी केल्यानंतर विशाल या गोलंदाजाकडे संघनायकानं मोर्चा वळवलाय आणि विशाल
या मैदानावरती विशाल कामगिरी करणार का? डावकर हाताचा गोलंदाज आहे, दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक नॅचरल अँगल या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न होतोय. नैसर्गिक जो अँगल आहे त्याचा वापर केला जातोय आणि तिथून मात्र फलंदाजाला केला जात आहे निरुत्तर. थोडंसं स्ट्रेच करावं लागतंय फलंदाजांना चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्यासाठी आणि गोलंदाज मात्र लीला याही कामगिरी मैदानावरती करताना पहिल्या चेंडूवरती दिली मात आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जाळ्यामध्ये अडकवलाय. विकेट नंबर 2, दुसरा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. पण कमी धावांचे सामने हे नेहमीच उत्कंठावर्धक होतात, हे आम्ही नाही, हा इतिहास सांगतो. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुम्ही कधीही पानं उलगडून पाहिलीत ना तर कमी धावांचे जे सामने असतात ना ते सामने मात्र उत्कंठावर्धक होताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित हा सामना देखील त्याच दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल का? 18-15चं इक्वेशन होतं. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत, एक महत्वाचे विकेट या ठिकाणी गमावले गेले आहे. 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नितीननं आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवलाय, परंतु तो नितीन असेल यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि जर का तुम्हाला दबाव बनवायचा असेल तर नवख्या फलंदाजावरती दबाव हा तुम्हाला बनवावा लागेल. या गोलंदाजीसाठी सक्षम आहे विशाल. विशाल कामगिरी करताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. धीम्या गतीचा चेंडू होता. पेस व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीनं, अँगलला जो नॅचरल अँगल आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा शरीराचा वेग चेंडूला घेतलाय. खरं तर धोका पत्करला गेला. इथे नितीनचं स्ट्रायकिंग एंडवरती येणं ही संघासाठी जमेची बाजू ठरते. एक वेलसेट फलंदाज म्हणता येणार नाहीये, फक्त 3 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, परंतु जो आत्मविश्वास आहे ना या खेळाडूकडे, 1 षटकार 1 चौकार 1 चेंडू निर्धाव 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धावाचं योगदान राहिलं या इनिंग मध्ये. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षक दूरवरून येणार, तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तुमच्याकडे जर आत्मविश्वास नावाचा वजीर असेल ना तर मात्र कोणतंही युद्ध तुम्ही जिंकू शकता. हेच दर्शवलं जात आहे. या खेळाडूकडे आत्मविश्वास आहे. या खेळाडूचं स्ट्रायकिंग एंड वरती येणं संघासाठी जमेची बाजू ठरते आहे. 2 आक्रमक स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. सन्माननीय पाहुणे या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन मॅच समरी अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, परंतु कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एकूणच सामना आपल्या आवाक्यामध्ये आणलाय. या सामन्यावरती आपली पकड घट्ट केली आहे. ऋतिक 2 चेंडू 0 धावा, परंतु फलंदाजीचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजांना मात्र प्रभावित करणारा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. नाव आहे फलंदाजाचं नितीन. अगदी पहिल्या चेंडूपासून या खेळाडूने आपलं वर्चस्व, निर्विवाद वर्चस्व या सामन्यामध्ये प्रस्थापित केला. 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि या 20ही धावा मोठ्या स्ट्रोक्स न आलेल्या आहेत. 2 षटकार 2 चौकार. इथून 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज जतीन मात्रे यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होता आणि जर का डायरेक्ट हिट झाला असताना तर मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा माघारी परतावं लागलं असतं. तर याच दरम्यान आपण पाहतोय नारायणगावचे दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रविशेठ हजारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रविशेठ हजारे आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केले जाते. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट सरपंच सुनीलदादा पाटील आणि उद्योजक प्रवीणदादा पाटील यांच्या वतीनं रविशेठ हजारे आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केले जाते. यावं आपलं मनपूर्वक स्वागत.
तर एकूण धावा धावफलकावरती पाहतोय 44 धावा. मान्यवरांची सातत्यानं मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि खरं तर या स्पर्धा आयोजकांचं हे यश आहे की इतक्या मोठ्या संख्येनं मान्यवर पाहायला मिळतात व्यासपीठावरती. परंतु इथे मात्र फलंदाजाच्या बॅट मधून येतोय विजयी चौकार. हा सामना मात्र सहज जिंकलाय, आपल्या खिशामध्ये टाकलाय तो टीम वेलकम उसाटणे. यशवंत म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम